5 कोटी खर्च करून बांधलेला कोगनोळी हांचीनाळ रस्ता वारंवार चर्चेत। संरक्षक कठडा बांधण्याकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। गेली अनेक वर्ष कोगनोळी हांचीनाळ रस्ता करण्यात यावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती। गेल्या 1.5 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी 95 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोगनोळी हांचीनाळ रस्ता वारंवार चर्चेत राहिला आहे। कधी या रस्त्याच्या कडा खचल्या जातात तर कधी मधोमध खड्डेच पडले जातात। हा रस्ता तयार करत असताना कोगनोळी येथील P&P चौक ते साधारण खडकमळा रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्यात आला आहे, पण हा काँक्रिटीकरणाचा रस्ता अवघ्या 1 ते 1.5 वर्षातच साधारण खचत असल्याची तक्रार या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे। 1 वर्षापूर्वी काँक्रीटचा रोड झालेला खचलेला आहे। 1 वर्ष हातनाळ कोगनोळी ह्याच्या वड्याच्या कोगनोळीच्या इथं खचलेला रोड आहे आणि 1 वर्षापूर्वी काम केले। तुम्हाला काय त्रास होतो या रस्त्याने रस्त्याला येणार जाणाऱ्यासने त्रासच आहे। साईड पट्टी नाही। साईड पट्टी नसल्यामुळे काय तुम्हाला त्रास? साईड पट्टी नसल्यामुळे वाहनाची येणारी गाडीची अडचण होत्या। काय अपघात होतोय असं होईल असं भीती वाटते काय? हो, भीती वाटणार। तर 1.5 वर्षातच हा रस्ता खचण्यास सुरुवात होत असेल तर हे काम किती चांगल्या पद्धतीचं झालं आहे याची प्रचिती मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतजमिनीपासून रस्ता 8 ते 9 फूट उंच असून या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडा असणं गरजेचं असतानाही या ठिकाणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ता करत असताना संरक्षक कठडा देखील बांधलेला नाही। त्यामुळे या ठिकाणी रात्री अंधाराचा प्रवास करत असताना शेतकरी व नागरिकांचा अपघात होऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या मागणीकडे संबंधित विभागानं त्वरित लक्ष द्यावं, अन्यथा उपोषण केलं जाईल असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी कोगनोळी हांचीनाळ हा रोड 4 कोटी 95 लाखाचा हा रोड झालेला आहे आणि हा रोड करत असताना यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे। कारण गेल्या वर्षापूर्वी हे काँक्रीटचं रोड करून झालेलं आहे आणि ह्या ओढ्याच्या पुढल्या साईडला खडकमळ्याच्या आसपास हा रोड एक बाजूला पूर्ण कललेला आहे आणि ह्याच्या साईड पट्ट्या सुद्धा केलेल्या नाहीत। यामुळे काय होईल, येणार जाणाऱ्या नागरिकांना संरक्षण कठडा नसल्यामुळं येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे, नाहक त्रास होत आहे आणि त्वरित या साईड पट्ट्या करून या झालेल्या रोडची दुरावस्था रिपेअर करून द्यावी, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या मार्गामध्ये आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांचे जरी रोड मंजूर झाला असला 4 कोटी 95 लाखाचा तरी त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष दिले पाहिजे होते। ते लक्ष दिले नसल्यामुळे ही या कोगनोळी वासियांच्यावर आलेली एक समस्या आहे आणि या समस्येकडे त्यांनी तुरंत या बातमीची दखल घेऊन याकडे ही समस्या दूर करावी, अन्यथा आम्ही उपोषण करणार आहे। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निप्पाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।